सर, कोकणामध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा गणेशोत्सव साजरा होतो. कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणामध्ये येतात. कसं बघता गणेशोत्सवाकडं? राष्ट्रीय एकात्मता यातून कशी वृद्धिंगत होते? कोकणामध्ये गणेशोत्सव अतिशय पारंपरिक श्रद्धेने, आत्मीयतेने त्या ठिकाणी साजरा होत असतो. विशेष करून महिला भगिनींचा आनंद द्विगुणित होत असतो. कारण गौराईंचं आगमन होत असतं, गौराईंचा एक उत्साह त्या ठिकाणी असतो. आणि गणरायाच्या आगमनाच्यासाठी संबंध मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या परिसरामध्ये गेलेले संबंध कोकणवासीय निक्षूनपणाने यावेळेला गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावाकडे, खेड्याकडे त्या ठिकाणी येत असतात. एक आगळंवेगळं दृश्य, दिवाळीचा जसा आनंद देशभरामध्ये घेतला जातो, कोकणामध्ये गणेशोत्सवाचा जेवढा आनंद श्रद्धेने, भाविकतेने, तन्मयतेने घेतला जात असतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोकणाचं हे वैशिष्ट्य अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी त्यानिमित्ताने ठरलेलं आहे. कारण जवळपास प्रत्येकाच्या घराघरामध्ये गणपती येत असतो. कोणाचं 1.5 दिवस, कोणाचं 5 दिवस गौरायांचं आगमन होत असतं. त्यानंतर चतुर्थीपर्यंतसुद्धा अनेक वेळेला त्या ठिकाणी गणेश ची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी असते. पण तमाम कोकणवासीय गणेशोत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करत असतात. सर, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांचे लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये धडकलेले आहेत. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, कशा पद्धतीनं हा तिढा सोडवता येईल? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृतपणाची भूमिका आहे. मला असं वाटतं की राज्य सरकारने त्या दृष्टिकोनातून काही सकारात्मक पावलं नक्की त्या ठिकाणी टाकलेली आहेत. जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन गेले 2-2.5-3 वर्ष अतिशय निग्रहाने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. एक महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक मोठी चळवळसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने उभी केलेली आहे. सरकारही सकारात्मक आहेच. काही पावलं सरकारने त्या ठिकाणी उचललेली नक्कीच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सरकारकडे मागणी राहील की जे आंदोलन मनोज जरांगे पाटलांचं आहे, यामधला सकारात्मक तोडगा OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता लवकरात लवकर कसा निघेल या दृष्टिकोनातून सरकारकडनं प्रयत्न व्हावे. कोर्टामधून हे आरक्षण टिकत नाही आहे, त्यासाठी काय सरकारचे प्रयत्न असतील सर? साधारण सरकारने उत्तम वकील नेमलेले आहेत. सरकार त्या दृष्टिकोनातून भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीलाच मराठा आरक्षण ज्यावेळेला नाकारताना ज्या ज्या बाबी त्याच्यामध्ये नमूद केल्या होत्या, त्या सगळ्या बाबीची पूर्तता करण्याचा प्रयत्न महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे आता आरक्षण देत असताना ते पूर्णपणाने न्यायालयामध्ये मान्य होईल याच पद्धतीने देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. सर, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा मुंबईसह ठाणे, पुणे आणि इतर महानगरपालिका असतील, या निवडणुका एक आव्हान आहे का महायुतीपुढे? आणि राष्ट्रवादीची भूमिका या निवडणुकांमध्ये काय असणार आहे? कशा पद्धतीची युती असेल? नाही, महायुतीच्या पुढे आव्हान नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर महाविकास आघाडी नैराश्यातून अजून बाहेर न पडलेली असताना केवळ वेगवेगळे आरोप सुरुवातीला EVMचे लावले, अलीकडच्या कालावधीमध्ये मतदार नोंदणीच्या बाबतीमध्ये लावले जात आहेत. ह्या सगळ्या गेल्या वर्षानुवर्षाच्या चालत आलेल्या निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने ह्या नियमितपणाने मतदार नोंदणी असेल किंवा EVM असेल, हे त्या ठिकाणी होत असतं. लोकसभेला यश मिळालं त्यावेळेला EVM होतंच, पण त्यांना यश मिळालं. विधानसभेला आम्हाला यश मिळालं तर EVMवरती दोष देण्याचा प्रयत्न झाला. नोंदणी तर अभ्यासपणाने चालूच असते आणि नोंदणीची सुद्धा एक प्रक्रिया असते. ती प्रक्रिया विशिष्ट कालावधीमध्ये निवडणुकीच्या आधी थांबली जाते, मग ती प्रसिद्ध होते यादी. तुमच्या प्रत्येक पक्षाचे BLO सरकारने, निवडणूक आयोगाने अधिकृत नेमलेले आहेत. तुम्ही माहिती घेऊ शकता. त्याच्यानंतर ऑब्जेक्शन, सजेशन, हरकती, सुनावणीसुद्धा त्याच्यामध्ये होत असतात. त्यामुळे आपण काही स्वतः करायचं नाही आणि सरकारला आणि निवडणूक आयोगाला दोष द्यायचा, हा बालिशपणा आता विरोधकांनी थांबवला पाहिजे. सर, मनोज जरांगे पाटिल आंदोलन के लिए बैठे हैं, आरक्षण की मांग है, OBC प्रवर्ग से आरक्षण मिलना चाहिए, ऐसे भी मांग हो रही है, क्या कहेंगे? NCP की भूमिका क्या है? NCP की भूमिका यही रही गई है कि मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए. OBC का आरक्षण जो है वो पूरी रख के ही मराठा समाज को आरक्षण देने के लिए सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है, उसके तहत जो कुछ रिजेक्शन के लिए उन्होंने कुछ मीमांसा की थी, वो फुलफिल करके राज्य सरकार ने आरक्षण देने की कोशिश करनी चाहिए. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ये भूमिका है. सर, स्थानिक स्वराज्य संस्था और महानगरपालिका के चुनाव है सर, क्या भूमिका है NCP की? नहीं, अभी आने तो दो. महायुति करके हम चुनाव को सामने जाने के लिए हमने
ऊपर जब हमारी कोऑर्डिनेशन कमेटी बैठती है उसमें हमने तय किया है अलग अलग जेलों में जिले के अलग अलग विधानसभा क्षेत्र में पॉलिटिकल सिचुएशन अलग सी है, लेकिन हम साथ में बैठकर इसके बारे में तय करेंगे। ऐसा हा बालिशपणा आता विरोधकांनी थांबवला पाहिजे। सर, मनोज जरांगे पाटिल आंदोलन के लिए बैठे हैं, आरक्षण की मांग है, ओबीसी प्रवर्ग से आरक्षण मिलना चाहिए, ऐसे भी मांग हो रही है, क्या कहेंगे? एनसीपी की भूमिका क्या है? एनसीपी की भूमिका यही रही गई है कि मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए। ओबीसी का आरक्षण जो है वो पूरी रख के ही मराठा समाज को आरक्षण देने के लिए सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है उसके तहत जो कुछ रिजेक्शन के लिए उन्होंने कुछ मीमांसा की थी वो फुलफिल करके राज्य सरकार ने वो आरक्षण देने की कोशिश करनी चाहिए। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ये भूमिका है। सर, स्थानिक स्वराज्य संस्था और महानगर पालिका के चुनाव है सर, क्या भूमिका है एनसीपी की? नहीं, अभी आने तो दो, महायुति करके हम चुनाव को सामने जाने के लिए हमने ऊपर जब हमारी कोऑर्डिनेशन कमेटी बैठती है उसमें हमने तय किया है अलग अलग जेलों में जिले के अलग अलग विधानसभा क्षेत्र में पॉलिटिकल सिचुएशन अलग सी है, लेकिन हम साथ में बैठकर इसके बारे में तय करें।